आणि माधवा, असे समजू नकोस की हे तू माझ्यासाठी करतोयस. हे तर तू इंग्रज सरकारसाठी करतोयस, शिर्डीसाठी करतोयस. हरिओम. चिऊ, हे घे. याने झोप यायची नाही आणि तू नेहमी सावध राहशील. नाही, याची आवश्यकता लागणार नाही. तुम्ही मला एक फार मोठं ध्येय दिलेलं आहे. जर मला रात्रंदिवस जागावं लागलं तरीही मी जागेन. जर तो खरंच ढोंगी असेल, क्रांतिकारक असेल, लुटारू असेल जो इथे वेश बदलून लपलाय, तर जनतेसमोर त्याचं सत्य आणण्यासाठी मी काहीही कसूर सोडणार नाही. हरिओम. लुटारू, क्रांतिकारक. तुम्हाला त्याला पाहून खरंच असं वाटतं की तो असा असेल? आजच्या जगात कोण काय आहे, कोणाचं खरं काय आहे, कुठे कळत आहे भामा? आणि जर इंग्रज सरकारला त्याचा संशय आहे तर काही ना काही कारण नक्कीच असेल. आता तुम्हीच सांगा, दिसायला किती भोळा दिसतो तो. आता कुलकर्णी सरकार म्हणाले तर पाळत ठेवावीच लागेल. अहो, दूध. काय झालं? तो 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 आता समोर खाली होता तो. अचानक वर कसा गेला? तुम्हाला काहीतरी भास झाला असेल. चला झोपा आता. हा बासरीचा आवाज कुठून येतोय? नर्मदे, हो नर्मदे, पूजेची फुलं का नाही आणली? ते काल रात्री बागेचं कवाड उघडच राहिलं तर बकऱ्यांनी सगळी फुलं खाऊन टाकली. अरे जर बागेत फुलं नव्हती तर बाहेरून आणायची होती. सरकार पूजेला बसतीलच आता.
त्यांना जर फुलं नाही मिळाली तर? मी आत्ताच घेऊन आले. तू राहू दे, दे मी आणते फुलं, तू इतर कामं बघ. एवढ्या लवकर फुलं कुठे मिळतील? सगळीकडे फुलंच फुलं आहेत, मग एवढा विचार कसला? हे कपाळाला काय लावते? वैरागीने आशीर्वाद म्हणून फुल. खड्ड्यात गेला तुझा तो वैरागी. ही घ्या. परंतु मला तर लाल फुलं हवी आहेत पूजेसाठी. देव फक्त भक्ताची श्रद्धा पाहतो, फुलांचा रंग नाही. खूप भूक लागली आहे. कुठे गेली ही सकाळी सकाळी? इथे भुकेने माझा जीव जायची वेळ आली आहे आणि कुणाला काही पडलीच नाही इथे माझी. वहिनी, वहिनी, वहिनी. कुठे गेली होतीस तू सकाळी सकाळी? ती पूजेची फुलं नव्हती, तीच आणायला गेले होते. तुझ्या पूजेमुळे इथे माणसांची पोटपूजा तर विसरूनच गेलीस ना? जरा ह्यांची पूजा होऊ देत, मग मी न्याहारी बनवून देते. हा, फुले नव्हती. थांबा, कुठून पळत येताय तुम्ही दोघे? भूत पाहिलं का सकाळी सकाळी? फुलं फुलं. गडबड. समिहन नमोस्तुते. दुग्धम समर्पयामि. जलम समर्पयामि. चंदनम समर्पयामि. पुष्पम समर्पयामि. देवाला पांढरी नाही लाल फुलं वाहिली जातात. विसरलीस? ते आज बागेत लाल फुलं नव्हती. मग नको करू पूजा, असाच उठू का? देव तर भक्तांची श्रद्धा पाहतो, फुलांचा रंग नाही. हेच तर बोलला होता तो ढोंगी फुलं देताना. सरकारांना सांगूया. हो. थांबा,
पुष्पम समर्पयामी. आजपर्यंत कधीच असं झालं नव्हतं की दादाने पूजेत लाल फुलांव्यतिरिक्त इतर रंगांची फुले वाहिली असतील. आता जेव्हा दादा या पांढऱ्या फुलांची पूर्ण कहाणी ऐकेल तेव्हा या रुक्मिणीचं काय होईल? तुलसी समर्पयामी. फलम समर्पयामी. नैवेद्यम समर्पयामी. सांभाळून. काशीराम, बरं वाटलं तुला धडधाकट पाहून. सगळं तुमच्याच आशीर्वादाने झाले साई. करणी तर फक्त कर्माची असते काशी. पण निव्वळ या जन्माची नाही, आमची गेल्या अनेक जन्मांची कर्म की तुम्ही आमच्या आयुष्यात आला. गोदा अगदी माझ्या मनातलं बोलली बघा साई. जरा हिंडण्या फिरण्या लायक झालो तर विचार केला की तुमचा आभार मानावं. उद्यापासून कपड्यांचा व्यापार पुन्हा सुरू करतोय. नवीन आयुष्य, नवीन सुरुवात. तुमच्या आशीर्वादाशिवाय नवीन सुरुवात कशी काय होऊ शकते? आज तर कमालच केली तुम्ही दोघांनी. आमच्यापासून काही लपू शकत नाही. आम्ही शिर्डीचे डोळे आणि कान आहोत. पण तुम्ही सरकारांना सांगू का दिलं नाहीत? सांगेन हो, योग्य वेळ आली की. तोपर्यंत तुम्ही तोंड गोड करा. अरे घ्या ना, तुम्हा दोघांसाठीच तर आहे. एवढ्या सकाळी इथे आलाय म्हणजे नक्कीच काही ना काहीतरी बातमी आणली आहे. अरे माधवा, सकाळी सकाळी शाळा सोडून तू इथे? पाहिलं तांताजी, आपल्याला मिळणारे लाडू आता याला मिळत आहेत. सरकारचा खास गुप्तहेर आहे ना. गुप्तहेर? असे गुप्तहेर होऊ लागले तर काय म्हणावं? सरकारांना भेटायचंय, त्यांना काहीतरी सांगायचंय मला. काय? म्हणजे काही महत्वाचं बोलायचंय का? हो, ते म्हणाले होते की काही बातमी असेल तर मला सांग म्हणून. बातमी? काय, कसली बातमी? त्या साईंबद्दल. मला जीवनदान दिलं त्या बदल्यात आता मी काय देऊ तुम्हाला? ही एक लहानशी भेट आहे तुमच्यासाठी, आम्हा दोघांकडून. ही एक कफनी आहे. तुम्ही याचा स्वीकार केलात तर आम्हाला वाटेल की तुमचा आशीर्वाद आम्हाला मिळाला. माझा पोशाख बदलायचा आहे तुला काशीराम? साई, लहानपणापासून पाहत आलोय. आईजवळ एक कृष्णाची मूर्ती होती बघा. आई त्यांच्यासाठी नेहमी कापड शिवायची, त्याला घालायची. मी विचारायचो तर म्हणायची, भक्त आपल्या श्रद्धेनुसार, आपल्या भक्तीनुसार आपल्या आराध्यासाठी वस्त्र बनवतो. आता तुम्ही आमच्यासाठी देवच आहात. माझी आणि गोदाची इच्छा आहे की तुम्ही ही कफनी घालावी. नाही म्हणू नका. जर तुम्ही ही कफनी स्वीकारली तर आम्हाला वाटेल की आम्हाला तुमचा आशीर्वाद मिळालाय. तुम्हा दोघांचं प्रेम आहे यार, मग स्वीकार तर करावीच लागेल. साई, हे एवढं वर कशासाठी?
रात्री मी यावरच झोपतो. एवढ्या उंचावर? पापणी लावताच ते एवढ्यावर त्या फळीवर कसे पोहोचले? आणि त्यानंतर मला अरे पुढे बोल ना. मला बासरीचा आवाज ऐकू येऊ लागला. आणि खरं सांगायचं तर तो आवाज ऐकून मनाला खूप शांती लाभली. असं वाटलं की एक चांगला माणूस. हरिओम हरिओम. हेच करतो तो माधव. तंत्र मंत्र जादू टोणा हे सगळं करून लोकांना वश करतो तो. पण तू तुझ्या ध्येयापासून विचलित होऊ नकोस. अवघ्या शिर्डीच्या उद्धाराची जबाबदारी आहे तुझ्यावर. गोष्टीचं गांभीर्य समजतोस ना? अरे तोंड काय पाहताय माझं? खुर्ची द्या माधवाला बसण्यासाठी. जा. बस. नाही सरकार, याची बस बस बस. माधवा, हा संघर्ष आहे धर्म आणि अधर्मातील. तुझ्यावर अवलंबून आहे विजय कोणाचा होणार. विजय तर नेहमी धर्माचाच होतो आणि यावेळी विजय धर्माचाच होईल. हरिओम. कुलकर्णी सरकार बनवण्यात डावा आणि उजवा हात होतो आपण दोघे. फक्त हातच नाही, त्यांचे डोळेही आपणच होतो, कानही आपणच होतो आणि नाकही आपणच होतो. तसा तो माधव आला त्याला दिवसच किती झाले, पण नाही, सरकारांनी सरळ त्याला डोक्यावर बसवलंय. आपण तर फक्त त्याच्यासाठी खुर्ची आणणारे बनलोय. सरकारचा खास माणूस बनलाय तो. पुढच्या वेळी खुर्ची आणायला सांगितली तर खेळाच लावून आणतो. खेळा लावायचाच असेल तर सरकारच्या विश्वासावर लावा. दाखवा त्यांना की आपणही काय करू शकतो. सरकारांच्या विश्वासावर खेळा? होय. सरकारांना न सांगताच आपण त्या साईवर नजर ठेवू आणि जे काही घडेल त्याची बातमी सरकारांना सर्वात आधी आपण द्यायची. दादा दादा ऐक ना. अरे वेग वाढव दादा, नाहीतर तू मागेच राहशील. काय तात्पर्य आहे तुझ्या म्हणण्याचं चिऊ? अरे दादा, तो तुझ्यापेक्षा जास्त वेगवान आहे. तुझ्या घरात, तुझ्या कुटुंबापर्यंत पोहोचलाय तो. चिऊ, जे बोलायचंय ते स्पष्टपणे बोल. कोड्यात बोलू नकोस. देव तर केवळ भक्तांची श्रद्धा पाहतो, फुलांचा रंग नाही. देव तर भक्तांची श्रद्धा पाहतो, फुलांचा रंग नाही. अरे हे तर रुक्मिणी म्हणाली होती सकाळी. नाही दादा, तिने तर फक्त पुनरुच्चार केला. माहितीये कोण बोललाय ते? तो साई बोलला सकाळी फुले देताना. कोणती फुलं? अरे तीच पांढरी फुलं दादा, जी आज सकाळी तू पूजेत अर्पण केली होतीस. दादा, ती फुले साईने दिली होती वहिनीला. रुक्मिणीला ती फुलं साईने? हो दादा. त्या ढोंग्याने दिलेली फुलं मी अर्पण केली माझ्या विष्णूला. अरे दादा, तुझ्या जागी जर मी असते ना दादा, तर या गोष्टीच्या काळजीत असते
की तुझी पत्नी आता त्या साईची भाषा बोलू लागलीये. आणि जेव्हा प्रजा हे पाहिल की तुझं कुटुंबच आता तुझ्या कह्यात नाहीये, तर मग प्रजा कशी राहील दादा? हे तू योग्य नाही केलंस रुक्मिणी. हे तू योग्य नाही केलंस. आता आम्हाला एक वचन द्या. तुम्हाला कधीही कोणत्याही वस्तूची आवश्यकता असेल, निसंकोच आम्हाला सांगा. आम्हाला तुमच्या सेवेची एकही संधी वाया घालवायची नाहीये. माझी सेवा करायची असेल तर झाडाझुडपांची सेवा करा, पशुपक्ष्यांची सेवा करा, माणसांची सेवा करा. तीच माझी सेवा असेल. नक्की करूया साई. काशी येतो बर का साई. जो लुटारू, क्रांतिकारी, इंग्रज सरकारचे शत्रू, म्हणूनच तर या ढोंग्यावर इंग्रज सरकारचा संशय आहे. अल्लाह मालिक. माझ्या सोबत विश्वासघात, माझ्या नारायणाची फसवणूक. तुम्ही काय म्हणताय? माझ्या ध्यानात नाही आलं. साईने दिली होती ना ती फुले तुला. खरं की खोटं? खरंय. देव भक्ताची श्रद्धा पाहतो. फुलांचा रंग नाही. हेही साईच म्हणाला होता. खरं की खोटं? खरंय. त्याच्या म्हणण्याची तू पुनरावृत्ती केलीस. याचा अर्थ त्याच्या म्हणण्यावर तुझा विश्वास होता. हे खरं की खोटं? सत्य. शुद्धी. ये केशव ये. ए तू काय करतेस का इथे? चल निघ इथून. तुम्ही कोण आहात मला थांबवणारे? तुम्ही इथे शिकवता का? काय चाललंय इथे? काही नाही, भिक्षा मागायला आली आहे इथे. भिक्षा नाही, शिकायला आलीये. शिकायचंय मला. शिकायचंय तुला? मग बाहेर का उभी आहेस? आत ये. ही बाहेर यासाठी उभी आहे कारण ही इथे शिकू शकत नाही. हे कोणी सांगितलं तुम्हाला? ही शाळा आहे, इथे कोणीही शिकू शकतं. कोणीही मध्ये ही मोडत नाही, समजलं? शेणाच्या गोवऱ्या बनवतात ही आणि हिची आई. अशा लोकांना जवळपासही येऊ देत नाहीत इथले लोक. एक तर हिच्याशी कोणी खेळत नाही, आणि जर खेळलंच तर घरी जाऊन लगेच स्नान करतात. आणि तुम्ही म्हणताय की सगळ्या मुलांसोबत शिकणार ही? शी 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 शी. आणि ही तर मुलगी आहे. मुलींना कोण शिकवतं हो? पाटी आहे तुझ्याकडे? ती फळी ज्यावर लिहितात त्याच्याकडे आहे तशी मागे? ही आहे का तुझ्याकडे? नाहीये. मग जा, आधी एक पाटी घेऊन ये, मग ये शिकायला. हा ठीक आहे? आजी, आई, मी खूप दमलोय. खेळण्या पळण्याच्या वयात एवढा वेळ बसवून ठेवलं तर काय होणार? उद्यापासून शाळेत जायची काहीच गरज नाहीये. पण आजी, आई म्हणते की आपल्याला शाळेत गेलं पाहिजे. रोज गेलं पाहिजे.
आणि तू जेव्हा शाळेतून परत येशील तेव्हा तुझ्यासाठी तुझा आवडता खाऊ तयार ठेवीन. खरंच? अगदी तुझी शपथ. पण तुलाही मला एक वचन द्यावं लागेल की तू शिकून सवरून समाजाला योग्य मार्ग दाखवशील. समाजाला योग्य मार्ग दाखवण्यासाठी शाळेत जाण्याची काय गरज आहे? शाळेतच तर शिक्षण मिळतं आई. आणि शिक्षणापेक्षा मोठी दुसरी शक्ती नाहीये. क्रांती आणायची आहे शिर्डीत? हे शेतकऱ्यांचं घर आहे. शेतकऱ्याची शक्ती या पाटीत आणि खडूत नसते, त्यांच्या शेतात असते. त्यांचं बियाणं, त्यांचं नांगर, त्यांचे कष्ट. हेच माझ्या मुलाने केलं आणि हेच तात्याही करेल. आई, भविष्यात कोण काय होणार ते त्याच्या कुटुंबामुळे किंवा त्याच्या वंशामुळे नाही, तर त्याची स्वतःची क्षमता, त्याचा स्वतःचा स्वभाव किंवा त्याच्या स्वतःच्या निर्णयाने ठरलं तर ते जास्त योग्य असतं. असं नाहीये की अशिक्षित माणूस योग्य निर्णय घेऊ शकत नाही, पण जर तो शिकलेला असेल, सुशिक्षित असेल तर त्याच्यासाठी आणखी 100 दरवाजे उघडू शकतात. आणि म्हणूनच माझी इच्छा आहे की तात्याने शाळेत जावं. हे काय बनवताय? पाहिजे तुला? हे माझ्या काय कामाचं? मला तर पाटी हवी आहे. बनवू शकता तुम्ही? काय झालं? पाटी नाही माहिती तुम्हाला? अरे, ती फळी असते ना काळ्या रंगाची, ज्यावर पांढऱ्या खडूने लिहितात, जी शाळेतील सर्व मुलांकडे आहे. ते जे गुरुजी आहेत ना, त्यांनी मला पाटी आणायला सांगितली आहे, तरच मी शाळेत शिकू शकते. आई तर पाटी देणार नाही मला. तुम्ही बनवून देऊ शकता ना? प्रयत्न केला तर काहीही करणं शक्य आहे. आधी तू प्रयत्न करून बघ. बरं, पण जर मला नाही मिळाली तर तुम्ही बनवाल ना माझ्यासाठी? नाही नका म्हणू. मला माहितीये तुम्ही काही करू शकता. येते हा मी. आई, कुठे भटकत असतेस ग तू? एवढं काम पडलंय. चल मदत कर मला. माझे 10-20 हात असते तर तुला थांबवलं नसतं. हवं तिथे हवं तेवढं जाऊन खेळली असतीस. पण तुझे आणि माझे 2-2 हातही कमी पडतात निर्वाहासाठी. त्यावर तू जगभर भटकत राहिलीस तर कसं चालेल ग? आता तू तिथेच उभी राहणारस का? चल ये, गौऱ्या बनव. बायचा अक्कांकडे गौऱ्या द्यायलाही जायचं यानंतर. आई, मला काहीतरी पाहिजे. अरे हो, पायात घालायला वाढ ना. मी बायचा अक्काला सांगितलंय, जुनं काही असेल तर तुला देतील त्या. आणि तू चाललीस ना तिथं, स्वतःच माग त्यांच्याकडं. चप्पल नाही आई, पाटी पाहिजे मला. पाटी? ती लिहायची काळ्या रंगाची पाटी असते ना, शाळेत सगळी मुलं घेऊन जातात ना ती. मलाही शाळेत जायचंय, शिकायचंय मला. काय बडबड करतेस का तू? शाळा, शिकायचंय, ते सगळं आपल्यासाठी नाही झिपरी. का नाही आपल्यासाठी? मी देवळात जायचं म्हणते तर तू म्हणतेस आपल्यासाठी नाही येते. मी जेव्हा शाळेत जायचं म्हणते तर तू म्हणतेस आपल्यासाठी नाही येते. जर खंडोबा आपल्या सगळ्यांचे तर देऊळ आपल्या सगळ्यांचं का नाही? जर गाव आपल्या सर्वांचे तर शाळा आपल्या सगळ्यांसाठी का नाही? ज्या प्रश्नांची उत्तरं नसतात ना, ते विचारण्याला काहीच अर्थ नसतो. चल ये, गौऱ्या बनव. आधी मला सांग, तू मला पाटी देणार आहे की नाही? नाही, आणि मी हे शेवटचं सांगते तुला, समजलीस ना? किती वेळा प्रेमाने समजावलं, ऐकतच नाहीस तू. बरं, नको देऊस पाटी, पण मी शाळेत जाणार आणि जाणारच.
पुढील 3 दिवस तू घाणा चालवायचास. त्यातून जे तेल निघेल त्या तेलाने आम्ही पेटवू देवघरातील दिवे. तेव्हाच होईल शुद्धीकरण पूर्ण देवघराचे. आई आई तुला कोणी बांधलं? घन जीवनी दुःखांचा दाटता पार, मनी ज्योत श्रद्धेची ही उजळी अंधार. विश्वास मनीचा तुझला करीतसे पार, भाव भक्तीने झुकवता शीश एक वार. चल आई. नाही केशव, हा घाणा चालवून मला तेल काढायचं ना बाळा. तू आज जा, मी बरी आहे. जा. पण हे तेल कशासाठी काढतेस आई? बघ तुझ्या हातावरही किती फोड आलेत आई. केशव, किती काळजी करतोस तू माझी. पण बाळा, हे काम ना मला एकटीलाच करावं लागेल, हो ना? तू आज जा, माझी काळजी करू नकोस. मी एकदम ठीक आहे. विश्वास ठेव माझ्यावर. आज जा जा. साई साई बघ ना, याला काय झालं? काय चावलं याला? काय कळत नाहीये. साई, याची अवस्था बिघडत चालली आहे. याला काही होणार नाही ना साई? निव्वळ माती? सध्या तर मातीच आवश्यक आहे. घरी जाऊन तुळशीच्या पानांचा लेप लावायला. अल्लाहच्या मर्जीने हा लवकरच बरा होईल. हा कोणता उपचार आहे साई? काही लेप नाही, फक्त मातीच आणि आणि तुळशीची पानं. आपण सर्वांनी आयुष्य गोंधळून ठेवलंय. साधेपणावर कोणाचा विश्वासच उरला नाही. आपण विसरतोय की निसर्ग आपली जननी आहे. आपला प्रत्येक रोग, प्रत्येक व्याधीचा उपचार निसर्गाने आपल्याला दिलाय. गरज आहे आपल्याला तोच विश्वास जागृत करण्याची. अल्लाह मालिक. दिवसभर लोकांची वर्दळ असते त्या घरात, तेही रोज. आज सकाळी आली होती काही माणसं. काही वनस्पती काढून दिल्या त्या फकीराने त्यांना,
मला तर वाटतं तो वैद्य आहे, पण वेशभूषेवरून वाटतं की कुठला फकीर असावा. मला तर समजतच नाहीये की ते कोण आहेत. आता तूच बघ ना, पडक्या घरात राहतात, खूपच रहस्यमयी वाटतात ते. पण भामा, कुलकर्णी सरकारांपेक्षा मोठा वैद्य या अवघ्या शिर्डीत कोणीही नाहीये. नेहमी लोक त्यांच्याकडे जात असतात उपचार करायला. तर मग आता यांच्याकडे काय येतील? सगळं समजेल हळूहळू. पण मला आता ना खूप झोप येते, आणि आता तुम्हीही झोपून घ्या. बरं. हा आज पुन्हा बासरीचा आवाज कुठून येतोय? पंताजी, कधी तुमची आणि माझी वाट पाहताना पाहिलंय सरकारांना, पण या शिक्षकाची रोज सकाळी वाट पाहतात सरकार. रक्त रक्त असतं पंताजी, कितीही पातळ का असेना. जर तुम्हाला वाटतं की कुणी तुमची वाट पाहावी अंताजी, तर सगळ्यात आधी त्या लायक बना. आपण कोणती बातमी आणून दिली आहे सरकारांना एवढ्या दिवसात? नाही ना? आता बघा ना, काहीतरी मोठं सांगायला आलाय हा, म्हणून तर सांगायला एवढा वेळ घेतोय. अरे माधवा, बोल की, काय पाहिलंस तू? असा हात जोडून किती वेळ उभा राहणार आहेस? त्या दिवशी सारखं तू त्या ढोंग्याला जादूटोणा करताना तर नाही पाहिलंस ना, जे पाहून तुझं डोकं बिकं फिरलं असेल. अरे गप्प कायस रे, बोल ना. शांत रहा चिऊ. जादू टोण्यावर अशिक्षित माणसे विश्वास ठेवतात. माधव तर सुशिक्षित आहे, शिक्षक आहे. तो कुठे अशा अंधविश्वासात अडकतोय, हो की नाही? आणि म्हणूनच मी हे काम याच्यावर सोपवलंय. जर मी यांना सांगितलं की मी काय पाहिलं तर हे मलाच मूर्ख समजतील. पण आता काही ना काहीतरी सांगावं लागेल ना. माधवा, कसला विचार चाललाय? बस 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 की बस. हा, आता बोल. जे काही बोलायचे निसंकोच बोलो. सरकार, एक माणूस आला होता साईला भेटायला. त्याच्यासोबत एक स्त्री सुद्धा होती. बहुतेक त्याची पत्नी असावी. त्या माणसाच्या हातात एक काठी होती. तो तिच्या आधाराने चालत होता, लंगडत लंगडत. अरे काशीराम, सध्या शिर्डीमध्ये तोच तर एकटा आहे जो काठीचा आधार घेऊन लंगडत चालतोय. हा, तो काशीराम, कपड्यांचा व्यापारी. अरे बातमी पोहोचवणं माझी जबाबदारी होती, तर म्हणून. घ्या, ही सुद्धा काही सांगण्यासारखी गोष्ट आहे का? हा, बरोबर, ठीक आहे. जा आणि ऐक, असेच तुझे काम करीत राहा आणि मला बातमी कळवत जा. ठीक आहे सरकार. हरिओम. दादा, एक गोष्ट मला फारच अस्वस्थ करते. चिऊ,
मी तुझ्या सासरच्यांशी काही एक बोलणार नाही. ते तुला बोलवायला का आले नाही हा विचार मी नाही करत आणि मला करायचाही नाही. अरे नाही नाही दादा, मी माझ्या सासरच्यांबद्दल विचार नाहीच करत आहे. मग मी तर तुझ्याबद्दल विचार करते. दादा, तू शिर्डीचा मालक आहेस, हवं ते करू शकतोस. त्या ढोंग्याला इथून काढणं म्हणजे टिचकी वाजवणं एवढं सोपं आहे दादा. 2 पैलवान जातील, त्याला उचलून बाहेर फेकून देतील. अरे मग तू एवढी वाट कसली बघतोयस रे दादा?